मित्रांनो, हिवाळा सुरू झाला की काळजी वाटते ती त्वचेची. हिवाळ्यात त्वचा कोरडी, खडबडी आणि निस्तेज होणे ही सामान्य गोष्ट आहे. पण काही सोपे घरगुती उपाय केल्यास त्वचेचा ओलावा टिकवता येतो. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माहितीचा डोस या यूट्यूब चॅनलवर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया हिवाळ्यात त्वचा सुंदर ठेवण्यासाठी काही घरगुती स्वस्त आणि मस्त टिप्स. नंबर 1. भरपूर पाणी प्या. कारण थंडीमध्ये पाण्याचे प्रमाण कमी होते, त्यामुळे रोज 8 ते 10 ग्लास पाणी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे आतून त्वचेचा ओलावा टिकतो. नंबर 2. तुपाचा वापर. तुमचे ओठ आणि कोरड्या भागांवर थोडेसे तूप लावल्याने क्रॅक्स आणि सुकलेली त्वचा बरी होते. त्याचबरोबर झोपताना 2 थेंब तुम्ही आपल्या नाभीमध्ये सोडल्यास ओठांना क्रॅक्स पडत नाहीत. नंबर 3. ओट्स व दही फेस पॅक. 1 चमचा ओट्स, 2 चमचे दही एकत्र करून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर 10 ते 15 मिनिटे लावा. नंतर धुवून टाका. त्यामुळे त्वचा कोरडीवर रफ होण्यापासून वाचते. नंबर 4. गुलाब पाणी. चेहऱ्यावर रोज गुलाब पाणी स्प्रे करा. हे नैसर्गिक टोनर म्हणून काम करते व त्वचा ताजीतवानी ठेवते. नंबर 5. बदाम तेल. अंघोळीनंतर त्वचेवर बदाम तेल लावल्याने त्वचेचा ओलावा टिकतो व त्वचेला पोषण देऊन निखळपणा वाढतो. नंबर 6. ॲलोवेरा जेल. ताज्या ॲलोवेरा पानातून जेल काढून चेहऱ्यावर व हातावर लावा. हे नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे आणि त्वचा मऊ ठेवते. नंबर 7. दूध व मध. 1 चमचा दूध, 1 चमचा मध एकत्र करून चेहऱ्यावर लावा. 15 मिनिटांनी कोमट पाण्याने धुवा. त्यामुळे त्वचा मऊ व तेजस्वी होते. नंबर 8. नारळ तेल. झोपण्यापूर्वी चेहरा, हात आणि पायावर नारळ तेलाने हलकी मालिश करा. यामुळे त्वचेला ओलावा राहतो व थंडीमुळे होणारा कोरडेपणा कमी होतो. तर मित्रांनो, घरगुती उपायामुळे आपली त्वचा सुंदर आणि ताजीतवानी राहू शकते. पण अशा कोणत्या गोष्टी आहेत त्या थंडीमध्ये टाळणे गरजेचे आहे? तर नंबर 1. जास्त गरम पाण्याने अंघोळ करू नका. त्यामुळे त्वचेतील नैसर्गिक तेल कमी होते. नंबर 2. सौम्य साबण किंवा मॉइश्चरायझिंग बॉडी वॉश वापरा. नंबर 3. अंघोळीनंतर लगेच मॉइश्चरायझर वापरा. तर मित्रांनो, अशाच नवनवीन आरोग्यविषयक टिप्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आनंदी रहा, हेल्दी रहा. धन्यवाद.